रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आताच बुक करा. मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सदस्यांच्या बैठकीत या संदर्भात ठराव संमत झाला. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे हे शिफारस पत्र पाठवण्यात आले. भास्कर जाधव कोकणातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकमेव आमदार आहेत. भास्कर जाधव पक्षात नाराज असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी रंगली होती. त्याला कारणही तसंच होतं. क्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी मिळाली नाही, हे माझं दुर्दैव असल्याची खंत भास्कर जाधवांनी व्यक्त केल्यानं चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान त्यांना विरोधी पक्षनेते पद देऊन योग्य सन्मान राखला गेल्याचं आता म्हटलं जात आहे. गेले काही दिवस एक प्रश्न विचारला जात होता. आज शिवसेनेचे विरोधी पक्षनेते पदावर दावा केलाय. पुढची वाटचाल आम्ही करणार आहोत असं उद्धव ठाकरे म्हणाले. एकत्रित निर्णय घेऊन आम्ही पुढे जाऊ. येत्या अर्थसंकल्पाआधी विरोधी पक्षनेता बसवला पाहिजे असं ते म्हणाले. भाजपला आदित्यचं नाव हवं होतं, हे जर समजलं असतं तर बरं झालं असतं. घराणेशाही त्यांना चालते हे समजलं असतं, असा चिमटा त्यांनी भाजपला काढलाय. केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढली, याही बाबतीत मुख्यमंत्री शिक्षा करतील असं ते बोलले आहेत. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरतीही त्यांनी भाष्य केलंय. ठीक आहे, बघूया अजून किती विकेट जात आहेत. माझ्या आमदारांनी आणि इतर पक्षातील आमदारांनी देखील मतं व्यक्त केली आहेत. जे काही व्हिडिओ किंवा फोटो काल आले ते सरकारकडे आले होते की नाही? मुख्यमंत्री पारदर्शक काम करत असतील तर स्वागतच आहे. महाराष्ट्राच्या जनतेला वीट आलाय. त्यांना व्यथा सोडवणारं सरकार हवं असल्याचं ते म्हणाले. मुख्यमंत्री गृहमंत्री देखील आहेत. 2-3 महिने ही घटना गाजतेय. धनंजय मुंडेंनी तब्येतीचं कारण दिलंय. त्याची कोणीही चेष्टा करू नये. माझ्यातले जे गेले त्यांनी माझ्या प्रकृतीची चेष्टा केली, पण तब्येतीचीच कारण मुंडे बोलतायत. नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला गेल्याचं दादा बोलतात. राजीनामा नेमका काय कारणानं दिला गेला याचंही उत्तर दिलं गेलं पाहिजे असंही ठाकरे म्हणाले आहेत. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.